अखिल जगत स्वामी साब सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावने तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। देव नाही आले, प्रधानजीच आले आहेत गडावर। बघ, मी म्हणाले नव्हते, पण तुझा माझ्यावर विश्वास बसला नाही। मी जाऊन त्यांना भेटून यावं म्हणते। नाही, नको। का? मला असं वाटतंय की तू त्यांना भेटायला जाण्याऐवजी त्यांना भेटायला बोलावण्याचा निरोप पाठव। नाही आई, त्यांना इकडे बोलवण्यापेक्षा मी त्यांना भेटायला जावं हे मला जास्त योग्य वाटतं। अगं पण असू दे आई, आलेच मी। प्रधानजी गडावर आल्याची वार्ता कळली मला। होय, कुठे आहेत ते? त्यांच्या कक्षामध्ये आहेत। मी म्हणलं नव्हतं का, जसं देवीसनी कळल की प्रधानजी आला आहे की तसं तर त्यासनी भेटायला जाणारच। होय र, खरंच की। अरे जे काम प्रधानजीसनी सांगितलं पार्थियासनी बी जमलं नाही, आणि ते का हे हुडकून काढायचं आहे मला। तसं देवीनीच काम सोपविलं आहे माझ्यावर, आणि ते कसं करावं हेच कळना झालं या बघ। केव्हा एवढं रागावून कशापायी बोलताय साजी? मी रागावून काहीच बोललो नाही। मी केवळ इतकंच म्हणालो की तू आणि मुनिवर तुम्ही दोघांनी काय ते ठरवलं आहे। त्यांनी तुला मार्ग दाखवला आहे आणि तू तो मार्ग अवलंबला आहेस। म्हणजे त्यांचं ऐकून मी जे वागले ते चुकलंच नव्ह? कोण चूक कोण बरोबर ह्याची पडताळणी मला नाही करायची आहे। तुम्हासनी असं वाटत नसल देवा, पर लोकांसनी तर असंच वाटतंय का म्या चुकले आहे। तुम्हासनी हात थांबून ठेवला आहे म्या। आता हेच बघा ना, प्रधानजी म्हणजे विष्णुदेव हात येऊन गेलं तेव्हा तुम्ही गडावरच जाणार असंच समजेसनी वाटत असणार। बानू, त्या क्षणी तुला देखील तसंच वाटलं का? बानू बोल। खरं सांगू तर भय देवा। म्हणजे बानू
मी तुला जे वचन दिले आहे त्याचे तुला विस्मरण झाले आहे का? नाही देवा, अहो तुमचा सबूत आहे तो, तुम्ही तो तसाच ठेवाल बी. परत पण काय बन, तुझा माझ्यावर विश्वास नाही? अहो तसं नाही देवा, पर तुम्ही महादेव हायसा आणि ते विष्णुदेव, आणि त्यांनी जर मला सांगितलं असतं का देवासनी वचनातून मोकळं कर, तर मी काय नाही म्हणले असते होय. म्हणजे बानू, तुला जे काही साध्य करायचे होते ते तू सोडून दिले असतेस? माझा सहवास तुला मिळाला नाही ह्याची तुला खंत आहे हे मला कळतंय. त्याचे मला देखील वाईट वाटत आहे, आणि म्हणून मी इथे राहण्याचं तू माझ्याकडून वचन मागितलंस आणि मी तुला ते दिलं. पण बानू, एक आराध्य म्हणून तुला दिलेल्या वचनातून तू मला मुक्त करावं असं मी तुला नाही सुचवलं, आणि श्री विष्णू देखील असं म्हणाले नसते ह्यावर माझा विश्वास आहे. होय देवा, पर मनात एक दागदुख होती बघा, का तसंच झालं असतं तर बानू, तू स्वतःला तुझ्या ध्येयापासून अशा रीतीने दूर केलं असतंस हे तुझ्या ध्यानात येतंय का? पर असंच घडावं म्हणून म्हाळसा देवींनी प्रधानजीसनी हात धाडलं नसेल ना. अगोदर बी त्यांचं बा आलं, त्यांची माय आली, दोघांनी बी हात जोडून तुमच्या मोर गडावर येणार का असं विचारलं, पर तुम्ही नाही गेला. होय बानू, आणि ते तसंच घडावं हे मला अपेक्षित होतं. पर त्यासनी तर हेच वाटलं असेल का म्या तुम्हासनी गडावर जाऊ दिलं नाही. त्याचा विचार मी नाही केला, आणि तू देखील तसा विचार करू नये असं मला वाटतं. विचार जात नाहीत बघा देवा डोसक्यातनं. आता त्यानंतरच्या गडावर समदेजण राजवाड्यात जमले आहे ती असं सांगावा घेऊन चौडपाळ हात आले होते. त्यासनी बी तुम्ही गडावर येणार नाही असं सांगितलं सा. तुम्ही तत नसताना राज्याचं काम चाललं. होय, आणि त्यात काही चुकीचं आहे असं मला नाही वाटत. बानू, म्हाळसा जशी माझी पत्नी आहे तशीच ती जेजुरीची साम्राज्ञी आहे. जेव्हा मी जेजुरी सोडून तुझ्याकडे चंदनपुरीला आलो होतो तेव्हा म्हाळसेनेच जेजुरीचा सांभाळ केला होता. तेव्हा तिचं वागणं चुकीचं आहे असं मला निश्चितच नाही वाटत. त्यांचं चुकलं नाहीच देवा, लोकांसनी असंच वाटणार. चुकले असेल तर ती म्या. कुणी किती बी ठरवलं तरी तुम्ही गडावर जाणार नाही असंच म्हाळसा देवीसनी ठाव झालं असणार. होय, आणि ते माझ्या पैत झालं असणार असं त्यासनी वाटणार. बानू, मी तुला असं वचन दिलं आहे हे कोणालाही ठाऊक नाही, आणि जरी ते विष्णुदेवांना ठाऊक असलं तरी ते त्याबद्दल म्हाळसेला काहीच सांगणार नाही. देवा, तुम्ही नुसतं माझ्या संग राहावं एवढंच मला वाटतं. ह्या पायी मला दुसऱ्या कोणाचं बी मन दुखवायचं नाही बघा. आणि लोकांसनी म्या किती बी चुकीची वाटले तरी ह्यो वाडा सोडून म्या तुम्हासनी वर गडावर नाही जाऊ द्यायची. मला वाटतं आपण ही गोष्ट त्यांना सांगावी. ही गोष्ट त्यांना सांगावी हे मलाही पटतंय, परंतु मी काय सांगू त्यांना देवी? जे घडलं आहे तेच सत्य. देवी,
तुम्ही गडावर आला आहात अशी वार्ता मला कळली, म्हणून मी तात्काळ भेटायला आले. हे अगदी आत्ताच येत आहेत. अजून आमचंही नीट बोलणं झालं नाही. खरं तर मी तुम्हाला बोलवलं आहे असा निरोप मी पाठवणार होते, पण ते शक्य झालं नाही. ह्यांच्याविषयी जाणून घेण्याची ओढ मला स्वस्थ बसू देत नव्हती, म्हणून मी स्वतःच आले. हे जरी आले नसले तरी ह्यांनी काहीतरी निरोप पाठवला असेल ना? हो. काय वार्ता आहे ती? श्री खंडेराय गडावर कधी येतील हे सांगता येणार नाही. सध्या तरी ते येणार नाहीत. पण का? कारण काय आहे ह्याचा विचार करण्याऐवजी आता पुढे काय करावं लागेल ह्याचा विचार करायला हवा. पण माझ्या दृष्टीने ते कारण जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि जर तुम्हाला ठाऊक नसेल तर आपण त्यावर बोलणार तरी काय? मला वाटतंय की ह्यातून मार्ग निघेलच. नाही, ह्यातून काही मार्ग निघेल असं नाही वाटत मला. तुम्ही स्वतः जाऊनही त्याने त्यांचा निर्णय बदलला नाही, याचा अर्थ आपणच काढायला हवा. म्हणजे हेच देवी की यांना गडावर यायचं नाही. हे गडावर कधीही येणार नाही. म्हाळसा, तुम्ही असा टोकाचा निष्कर्ष काढू नये. तसं नाही देवी, पण हे सत्य आहे. साक्षात श्री विष्णू गेले असताना हे त्यांच्यासोबत येऊ शकले असते, पण तसं झालं नाही. आपण याचा अर्थ काय घ्यायचा? देवी, असा समज करून घेऊ नका. एखादं महत्वाचं कारणही असू शकतं. मला नाही तसं वाटत. अजून काय व्हायचं राहिलं आहे? सारं काही संपलं आहे आता. मला असं वाटतं हा माझा कदाचित अखेरचा प्रयत्न असेल. नाही देवी, हा अखेरचा मार्ग नाही. आणि आम्ही आहोत ना तुमच्या सोबत. ते मला ठाऊक आहे देवी, पण एक सांगू, ह्यावेळी मी तुम्हाला हे कार्य बंधू म्हणून सांगितले नव्हते. हे सांगण्यामागे एक विनंती होती. हे तुमच्यामुळे शक्य झाले असते. आज मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की आपण ह्यातून मार्ग काढू. तुम्हाला वाटत असेल तर एखादा मार्ग सांगा. श्री खंडेराय गडावर येतील. तुमच्या मनात जे काही आहे ते सत्यात उतरेल ह्यात शंका नाही. मला काही काळ द्या देवी. असं काय घडणार आहे त्याने? श्री खंडेराय म्हणजेच श्री महादेव, आणि श्री महादेव म्हणजेच श्री खंडेराय. जेव्हा श्री खंडेराय प्रसन्न होतील तेव्हा तो क्षण दूर नसेल जेव्हा ते या गडावर येतील. माधवा, मला ठाऊक होतं की तुम्ही म्हासेला सहाय्य करणार. जिथे महारुद्र होतो तिथे मलाही उपस्थित राहावं लागणार. पण प्रश्न बानूला दिलेल्या वचनाचा देखील आहे. प्रधानजी देखील तुम्हाला पुन्हा गडावर नाही आणू शकले. तुम्ही त्या बानूकडे खरंच इतके रममाण झाला आहात का की तुम्हाला माझी आठवण देखील येत नाही आता? काय झालं शेवटी? कशाबद्दल बोलतेस तू? तुलाही चांगलंच ठाऊक आहे मी कशाबद्दल बोलते आहे ते. मी तुला म्हणाले होते की श्री खंडेराय येतील असं मला वाटत नाही, पण तू माझं ऐकलं नाहीस. याआधीही प्रधानजींनी त्यांनाच सहाय्य केलं आहे. यावेळी असंच झालं. नाही आई, मला यावेळी खरंच आशा होती की ह्यांना गडावर आणण्यासाठी मला श्री विष्णूंचे सहाय्य होईल, पण तसे घडले नाही. पण याचा अर्थ असाही नाही की प्रधानजींनी ह्यांना काही सहाय्य केले असेल. मग का आले नाही श्री खंडेराय? ते मला ठाऊक नाही आई, पण ते मी नक्कीच जाणून घेईन. आत्ता मात्र मला एक गोष्ट जाणवते आहे की हे गडावर नक्की येतील. अजूनही तुझी आशा टिकून आहे तर?
हो, कारण प्रधानजींनी मला तसे आश्वासन दिले आहे. काय आश्वासन? हो, त्यांनी मला असे आश्वासन दिले आहे की ह्यांना गडावर आणण्यासाठी ते मला काहीतरी पर्याय सांगतील. ते श्री विष्णू आहेत आणि ते नक्कीच असा काहीतरी मार्ग सुचवतील ज्याने अशक्यप्राय वाटणारं कार्य सहज शक्य होईल. पण त्यांनी हे तेव्हाच का नाही सांगितलं? ते मला नाही सांगता येणार, पण ते मला याबद्दल उद्या नक्कीच सांगतील. तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का म्हाळसा? कोणती गोष्ट? ते श्री विष्णू आहेत. त्यांनी तुला तात्काळ पर्याय सुचवलेला नाही, उलट वेळ काढून पर्याय सुचवण्याचं आश्वासन दिलं. ज्या अर्थी त्यांना इतका वेळ लागत आहे त्या अर्थी श्री खंडेरायांनी गडावर न येण्यामागचं कारणही तितकंच गंभीर असू शकतं. अहो, मी मगाचपासून बघते आहे. म्हाळसा देवी येऊन गेल्या तेव्हापासून तुम्ही अस्वस्थच आहात. अस्वस्थ होण्यासारखीच परिस्थिती आहे देवी. श्री खंडेरायांनी गडावर परत यावं यासाठी मलाच मार्ग काढावा लागणार आहे. आणि तुम्ही देखील जाणता की हे वाटतं तितकं सोपं नाही. हो, मला ते कळत नाही असं नाही, परंतु एक गोष्ट मात्र खरी आहे. जोपर्यंत बानू श्री खंडेरायांना त्यांच्या वचनातून मुक्त करणार नाही तोपर्यंत ते या गडावर परत येऊ शकणार नाहीत. परंतु त्यामुळेच मी श्री खंडेरायांनी गडावर परत येण्यासाठी असा मार्ग शोधतो आहे की ज्यामुळे हे सगळं सहज शक्य होईल. मला केवळ इतकंच सुचवायचं होतं की तुम्ही दिलेला मार्ग योग्यच असावा. देवी, मी माझं कार्य करेन. श्री म्हाळसा देवींना मी मार्ग दाखवेन, कारण तो विश्व कल्याणासाठीचा मार्ग असेल. परंतु बानूला कोण समजावणार? त्याचा देखील मला विचार करावाच लागणार आहे. एक बंधू म्हणून मला माझं दायित्व पूर्ण करावं लागणार आहे. काय झालं? देवी, श्री खंडेरायांनी गडावर परत यावं यासाठी श्री म्हाळसा देवींना सांगण्याचा मार्ग मला सापडला आहे. कोणता? श्री खंडेराय म्हणजेच महादेव आणि श्री महादेव म्हणजेच श्री खंडेराय. त्यामुळे देवी, ह्या मार्गाने श्री खंडेरायांना साकडं घालणं हेच आवश्यक आहे. हाच एकमेव मार्ग आहे. मला समजलं नाही. महारुद्र. देवी, आज माझ्या येण्यानं तुला आनंद झालेला दिसत नाही. असं नाही देवी, तुम्हाला भेटून मला आनंद होणार नाही असं कसं होईल? मग आज अशा कोणत्या विचारात गढून गेली आहेस? आईच्या बोलण्याचा विचार करत होते मी. यांनी परत यावं म्हणून श्री विष्णू एक पर्याय सुचवणार आहेत असं म्हणाले. श्री विष्णू तुला पर्याय सुचवणार आहेत म्हणजे नक्कीच तो मार्ग योग्य आणि परिणामकारक असणार. अर्थात देवी, परंतु 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 काय म्हाळसा? देवी, आईच्या म्हणण्यानुसार श्री विष्णूंना जर पर्याय सुचवायला इतका वेळ लागत असेल तर त्याचे कारणही गंभीर असणार. म्हणून मी साशंक झाले आहे. त्यांनी सुचवलेला मार्ग उचित असेल का? म्हाळसा, नक्की तो मार्ग उचितच असेल. तुला जे साध्य करायचे आहे त्यासाठी तो मार्ग नक्कीच यशस्वी ठरेल, कारण तो साक्षात श्री विष्णूंनी तुला सुचवलेला आहे. श्री विष्णू तुला उगाच असे कोणतेही आश्वासन नाही देणार. त्यांनाही तसेच घडावे असे मनापासून वाटत असणार.
खरंच देवी, यावेळी मी बंधू म्हणून किंवा प्रधानजी म्हणून त्यांनी हे कार्य करावं अशी अपेक्षा केली नव्हती. जणू मी श्री विष्णूंना साकडं घातलं होतं. आणि त्यांना देखील तुझी काळजी असणारच. आपल्या भगिनीसाठी श्री विष्णू नेहमीच सर्वतोपरी प्रयत्न करतात. मला ठाऊक आहे देवी, त्यांच्यामुळेच मला अनेक गोष्टी साध्य करता आल्या. त्यांच्यामुळेच मी अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊ शकले. मला त्याची कल्पना आहे. ते कसे काय? कारण ते माझे देखील बंधू आहेत म्हाळसा.